आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर 2 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। बदलापूरच्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचं आता म्हटलं जात आहे। तिकडे पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका महिलेवर पडीक इमारतीमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला। हे काय चाललंय आपल्या देशात? ज्या देशात स्त्री शक्तीचा गौरव केला जातो, ज्या देशात बाप्पासोबत गौराई पण येते, त्याच देशात महिला असुरक्षित। ज्या छत्रपती शिवरायांना आपण दैवत मानतो, त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ पण एक स्त्री, आणि ह्याच जिजाऊंच्या लेकी आपल्या राज्यात असुरक्षित। गेल्या काही वर्षात केलेला एक सर्वे असा सांगतो की भारतात दर दिवशी साधारण 90 बलात्कार होतात। इतके निर्ढावलेलो आहोत आपण। मुली ज्या शाळेत शिकायला जातात तिथले कर्मचारीच त्यांच्यावर अत्याचार करतात। महिला डॉक्टर जिथे रुग्णांना जीवनदान देतात त्याच रुग्णालयात त्यांच्यावर अत्याचार होतात। महिला जिथे जिथे काम करतात तिथली हीच परिस्थिती। ही जबाबदारी कोणाची? सजग नागरिक म्हणून आपलीच आहे। आपल्या आजूबाजूला कोणत्याही स्त्रीवर अन्याय होत असेल तर इतर कोणाचीही वाट न पाहता आपण आधी तिथल्या तिथे धडा शिकवला पाहिजे। आपल्या कामाच्या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित कशा राहतील याची काळजी आपण घेतली पाहिजे। सुरुवात जर स्वतःपासून केली तर संपूर्ण समाज आणि पर्यायानं देश बदलायला वेळ लागणार। तुम्ही चांगल्या कामाचा श्री गणेशा तर करा, तुम्हाला यश द्यायला बाप्पा सोबत आहे। बोला गणपती बाप्पा साऱ्यांवरी सदा घडो ऐशी सेवा अमुच्या प्रिय मोदक लाडू घे दुर्वा।